सध्या माणसाचे जगण्याचे तंत्र आणि यशाचे तंत्र. नमस्कार मित्रांनो, आज प्रत्येक जण धावत आहे, पण एक प्रश्न स्वतःला विचारलाय का? आपण नेमकं जगण्यासाठी धावत आहोत की फक्त धावत राहण्यासाठी जगत आहोत? आज माणसाकडे पैसा आहे, मोबाईल आहे, गाडी आहे, घर आहे, पण मनशांती नाही. आणि दुसरीकडे काही लोक फार मोठे श्रीमंत नसतात, पण ते आनंदी असतात, समाधानी असतात आणि यशस्वीही असतात. मग प्रश्न पडतो, यशाचं खरं तंत्र काय आहे आणि जगण्याचं खरं तंत्र काय आहे? चला आज याच विषयावर मनापासून बोलूया. एक जगण्याचे तंत्र म्हणजे स्वतःला ओळखणे. आज बहुतेक लोक सकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक कृती महत्वाची. फक्त मी यशस्वी होणार असं म्हणणं पुरेसं नसतं. त्यासाठी रोज काम करावं लागतं. दररोज एक छोटं पाऊल एका वर्षानंतर मोठा बदल घडवू शकतं. स्वप्न मोठी ठेवा, पण कृती त्याहून मोठी ठेवा. नाती जपा. यशाच्या मागे धावताना कधी आई वडील मागे राहू नयेत, मित्र हरवू नयेत. वेळेची किंमत समजून घ्या. पैसे हरवले तर परत मिळू शकतात, नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते, पण एकदा गेलेला वेळ कधीच परत येत नाही. यशस्वी लोकांकडे 24 तासच असतात. फरक एवढाच असतो की ते प्रत्येक मिनिटाचा उपयोग करतात. वेळेचा आदर म्हणजे स्वतःच्या भविष्याचा आदर. अपयशाला घाबरू नका. आज जे लोक मोठे झाले आहेत त्यांच्या आयुष्यात अपयश नव्हतं असं नाही. फरक एवढाच, ते पडले पण पुन्हा उभे राहिले. लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नसतो. अपयश म्हणजे पुढच्या यशाची तयारी असते. मित्रांनो, जगण्याचं तंत्र खूप सोपं आहे. कमी तक्रारी, जास्त कृतज्ञता. कमी तुलना, जास्त मेहनत. कमी दिखावा, जास्त प्रामाणिकपणा. आणि यशाचं तंत्र स्पष्ट ध्येय, सातत्यपूर्ण मेहनत, योग्य सवयी आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती. लक्षात ठेवा, यश हे एका दिवसात मिळत नाही, पण दररोज केलेली योग्य कृती एक दिवस नक्कीच यश मिळवून देते. हा व्हिडिओ आवडला असेल, आमचा चॅनल मोटिवेशनल गुरुजीला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.